यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मानिनीने आता इकडे कव्याला आणि त्याचबरोबर जीवाला वाण सामान दिलेलं असतं. त्यामध्ये लाल काळ्या रंगाची साडी, त्यासोबत कुर्ता आणि हलव्याचे दागिने. तेवढ्यातच आता इकडे मानिनी म्हणत असते, सुखी राहा. आता मानिनीचे डोळे बंद केलेले असतात, ते म्हणजेच की आपल्या युगने. आता मानिनी पाठीमागे वळून पाहते तर तिला आनंदाचा धक्काच बसतो. ती म्हणत असते, काय रे लब्बाडा, आईची मस्करी करतोस, आईची चेष्टा करतोस आणि आईचे डोळे बंद करतोस. तेव्हाच युग म्हणत असतो, अगं आई तसं काही नाही आहे, पण ह्यावेळी मी आलेलो आहे ना, तर सगळ्यांसाठी आनंद घेऊन आलेलो आहे. अगं तुला माझं खरंच खूप फार जास्त कौतुक वाटेल. तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, कसं काय आणि कशाबद्दल कौतुक वाटेल जरा सांगशील का मला? तेव्हा लगेच आता इकडे युग म्हणत असतो, माझा सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट लागला आहे आणि त्यामध्ये मी 5 जणांमध्ये इथे आलेलो आहे. पहिल्या 5 जणांमध्ये मी इथे सिक्सरच मारलेला आहे. कारण लास्ट टाईम काय झालं होतं माहिती ना, आणि म्हणूनच मी ती आनंदाची गोष्ट तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे. म्हटलं चला आपण हा आनंद सगळ्यांसोबत जाऊन साजरा करावा. तेव्हा लगेच त्याला लास्ट टाईम काय झालं होतं, कशा पद्धतीने इथे त्या गोष्टी झाल्या होत्या, हे सगळं काही त्याला आठवतं. आणि तेव्हा त्याला बसलेला तो ओरडा आणि त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. आणि त्याचमुळे आज इकडे तो पहिल्या 5मध्ये त्याने राहूनच अभ्यास केलेला होता आणि त्यामुळे त्याला आनंद झालेला होता. हीच गोष्ट तो इथे सांगायला आला होता. कारण मान्नी लास्ट टाईम म्हटली होती, अरे गधड्या, इथे तुला एक गोष्ट समजते का? हे बघ, पार्थ आणि जीवाने सुद्धा बाहेर राहून अभ्यास केलेला आहे. मग तुझं काय चाललेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोललेला असतो. आणि तेव्हा यावेळेला मात्र त्याचा जो काही आनंद आहे तो आता गगनातच मावत नसतो. आता इकडे काव्या म्हणत असते, वा वा वा, खरंच खूपच छान आणि खूप भारी आहे हे सगळं काही. म्हणजे आता इकडे जो काही युग आहे त्याचा जो रिझल्ट लागलेला आहे तो सुद्धा आपण छान असा करूया. कारण लास्ट टाईम कसं जीवाचं आणि माझं सेलिब्रेशन केलं होतं, पार्टी केली होती, त्याच पद्धतीने आपण हे सगळं करू असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच बोलता बोलता थांबते. कारण ती जे काही बोललेली आहे ते सगळं बोलल्यानंतर इथे तिलाच आता कसं तरी अवघडल्यासारखं वाटत असतं आणि त्याचमुळे ती इथे गप्प बसलेली असते. आता मानिनी त्या सगळ्या गोष्टीवरती सावरासावर करते आणि म्हणत असते, अरे असू देत ना, आपण सेलिब्रेशन तर करूयातच, काही एक फरक पडत नाही. आणि आता इकडे जो काही आपला युग घरी आलेला आहे ना, त्यामुळे सेलिब्रेशन तरी ते व्हायलाच पाहिजे. बरं आता युग म्हणत असतो, काव्या वहिनी तू कशी आहेस? तेव्हा काव्या म्हणत असते, खरंच मी सुद्धा खूप छान आहे. पण काय आहे ना, इथे सगळी भावंडं एकत्र येणं आणि त्याचबरोबर इकडे सण समारंभ हे सगळं काही साजरं करणं, ह्यामध्ये खरंच फार आनंद आहे बरं का, कौतुक आहे. असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. पण इथे असू दे, जीवा नसला म्हणून काय झालं, इकडे आता पार्थदादा म्हणजेच माझे देशमुख आहेत ना तुझ्यासोबत, असं म्हटल्याबरोबर सगळेजण पाहतच असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनीचे पावलं आता देशमुखांच्या घरामध्ये आलेले असतात. नंदिनी इकडे ह्या घराला खूप मिस करत असते. आज ती इकडे एक एक पाऊल आतमध्ये टाकते तेव्हा मात्र फारच आनंद इथे तिला होत असतो. आता इकडे ती मस्त देशमुखांच्या घरामध्ये येत असते, तर तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे घरामध्ये मजा मस्ती ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आता सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या नंदिनीकडे जातं. आता सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या नंदिनीकडे गेल्यानंतर आपण पाहतो की नंदिनी इथे दारावर आलेली असल्या कारणाने सगळ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. सगळेजण म्हणत असतात नंदिनी, त्याचबरोबर इकडे नंदिनी म्हणत असते काव्या, असं म्हटल्यानंतर सगळ्यांचं लक्ष नंदिनीकडे जातं. आणि सगळ्यांचं लक्ष नंदिनीकडे गेल्यानंतर आता त्यांना सगळ्यांना फारच आनंदसुद्धा झालेला असतो. सगळेजण धावतच नंदिनीकडे निघालेले असतात. असं वाटत असतं की नाही, नंदिनी आता इथे आलेली आहे. मानिनी धावतच जाते आणि म्हणत असते नंदिनी नंदिनी, असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे नंदिनी आलेली असते. तेव्हा काव्या धावतच जाऊन नंदिनीला मिठी मारते आणि म्हणत असते, ताई ताई तू आलेली आहेस, ही गोष्ट किती आनंदाची आहे. आणि त्याचबरोबर तू इथे आलीस, खरंच ताई तू इथे आलीस का, हे सगळं ती इथे बोलू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मानिनी म्हणत असते, माझा तर विश्वासच बसत नाही की नंदिनी इथे आलेली आहे म्हणून. म्हणत असते, खरं तर आज सण आहे
आणि सण असल्याकारणाने देशमुखांची सून त्या घरी नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला देशमुखांच्या घरी जाऊन तरी यावा. तेव्हा मानिनी म्हणत असते, मला असं वाटलं की खरंच तू कायमची घरी आलेली आहेस, पण हरकत नाही, एक ना एक दिवस नक्की तू घरी येशील आणि माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई, तुम्ही ह्या गैरसमजात अजिबात राहू नका. ज्या गोष्टीवर आणि ज्यांच्यावर आपण अतिविश्वास ठेवतो तिथेच विश्वासघात होतो. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, असू देत, त्याने काही एक फरक पडत नाही. हे बघ, जेवढी जास्त वेळ वाट पाहावी लागते तेवढंच आपल्याला त्याचं फळसुद्धा चांगलं मिळतं आणि ती ओढ, त्या नात्यातील गोडवा वाढतच जातो. माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे, असो तुला नक्की घरी घेऊन येईल बघ. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई म्हणजे ती खरं तर तिथून जायला लागत असते. तेवढ्यातच काव्या पुढाकार घेत असते आणि म्हणत असते, असू दे ना, काय करतेस तू हे? आज तू घरी आलेली आहेस ना, मग हाच खरा सोहळा आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. काळजी करण्यासारखं काही एक नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. काव्या म्हणत असते, बरं चला, मी काय म्हणते, उगाच आपण इथे बसून टाईम वेस्ट कशाला करायला हवा? नको नको, चला त्यापेक्षा आपण काय करूया, मस्त घरामध्ये जाऊया आणि आनंद साजरा करूया. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो चल नंदिनी, तू आज आलेली आहेस ना, तर आमच्यासाठी हाच खरा सोहळा आणि हेच सगळं काही आहे. माझा त्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, ताई चल, आज तू घरी आलेली आहेस ना, आपण त्याचं मस्त सेलिब्रेशन करूयात आणि तू आज आलीस, आम्हाला फार आनंद झालेला आहे बघ, असं म्हणून आता काव्या इकडे नंदिनीला आतमध्ये घेऊन जात असते. पण इकडे मानिनी आणि त्याचबरोबर वसू रम्याला फारच मोठा धक्का बसलेला असतो. मानिनी तर फारच खुश असते. आता इकडे जी नंदिनी आहे ती काव्याकडे पाहतच असते, कारण तिने नेसलेली ती साडी, हातामध्ये असलेला तो बोका, एकंदरीत तिचा गेटअप ती पाहत असताना आता लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते, अरे वा काव्या, तू तर फारच गोड दिसतेस, खरंच खूप कमाल दिसतेस हां तू. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं तिने मनावर घेतलेला आहे, तिच्या बोक्याला ती मिळूनच राहणार आहे. तेव्हा पार्थमध्येच म्हणत असतो, आई. तेव्हा लगेच मानिनी म्हणत असते, अरे असं काय करतोयस, बोक्याला, तिच्या बोक्याला म्हणते मी. हां मग ठीक आहे. तेव्हा लगेच इकडे नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही कशा आहात? मानिनी म्हणत असते, मी ठीक आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, ताई तू कशी आहेस? मी सुद्धा ठीक आहे. तेवढ्यातच आशा पाणी घेऊन आलेली असते. ताई हे घ्या पाणी, मी तुमच्याकरिता चहा आणते. तेव्हा युगमध्येच म्हणत असतो, नंदिनी वहिनी तू कशी आहेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, मी ठीक आहे. युग तू कसा आहेस? मी सुद्धा खूप जास्त खुश आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, हां यावेळेस काय पट्ट्या फारच खुश आहे, म्हणजे त्याने युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 5मध्ये टॉप केला आहे. अरे वा, खूपच छान, खूपच मस्त, अभिनंदन हा युग. तेव्हा लगेच आता इकडे युग म्हणत असतो, थँक्यू हा नंदिनी वहिनी. पण आता पार्थला नंदिनी विचारत असते, पार्थ तुम्ही कशा आहात? तेव्हा पार्थ म्हणत असतो, ठीक आहे मी सुद्धा. तुम्ही तुम्ही कशा आहात? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो मी सुद्धा ठीक आहे. तेव्हा तो लगेच म्हणत असतो, जीवा कसा आहे? आता जीवा कसा आहे असं म्हटल्याबरोबर काव्या पाहते, त्याचबरोबर इकडे वसू आणि रम्या सुद्धा पाहत असतात. आता नंदिनी म्हणत असते, आहेत ठीक आहेत. तेव्हा रम्या आणि वसू पुढे येतात आणि म्हणत असतात, काय गं नंदिनी, ठीक आहे म्हणते जीवाला? तो कसा ठीक असेल? अगं त्याला तर तुम्ही इथे थंडीमध्ये, आम्ही त्याचे व्लॉग बघतो ना, आणि तो व्लॉगमध्ये काय काय बोलतो, काय काय नाही, हे सगळं आम्हाला माहिती आहे ना. थंडीमध्ये कुडकुडत असतो, त्याचबरोबर गार पाण्याने त्या गार्डनमध्ये बसून अंघोळ करतो, वॉचमॅनच्या डब्यामधला तो डब्बा खातो, आणि तो कसा ठीक असेल? तू त्याला ठीक आहे असं म्हणतेस का नंदिनी? हे कसं शक्य आहे? असं रम्या बोलू लागते. हो, तो त्या रिक्षामध्ये झोपता येत नाही, अकडून झोपतोय, तरीसुद्धा तुझं असं म्हणणं आहे की जीवा बराच आहे. तेव्हा वसू म्हणत असते, अगं काय करतेस का रम्या तू? हे बघ, खरं तर नंदिनी आणि पारचं कौतुक करावं तेवढं खूपच कमी आहे बघ. म्हणजे ह्या जीवाने आणि त्याचबरोबर काव्याने एवढे सगळे काही गुण उधळलेत, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, तरीसुद्धा ह्या दोघांनी त्यांना माफ केलेलं आहे. आणि तरीसुद्धा ह्या नंदिनीची हिंमत बघ ना, इथे ती देशमुखांच्या घरामध्ये पुन्हा इथे पाऊल ठेवत आहे, म्हणजे काय बोलायचं ना. मानिनी म्हणत असते, काय बोलताय ताई हे? तेव्हा रम्या म्हणत असते, अगं आई, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? ह्या छताखाली, ह्या घरामध्ये चौघेही जण जेव्हा एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर त्या चौघांना सुद्धा ते सगळं काही आठवेल ना, मग तेव्हा काय होणार आहे? आता इकडे पार्थला फारच राग येत असतो, तर नंदिनीला सुद्धा खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा वसू म्हणत असते, हो ग रम्या, ह्या सगळ्या गोष्टीचा तर आपण इथे विचारच केला नाहीये. सगळेजण जेव्हा एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर हे सगळं काही घडेल, तेव्हा मात्र ह्यांचं काय होणार आहे? मग कशा पद्धतीने
पद्धतीने इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जो काही जीवा आहे ते दोघेही जण इथे एकमेकांसोबत राहतील आणि पार्थ आणि नंदिनी तेव्हा कसं माफ करतील असं बोलल्यानंतर आता मानिनी उठून उभी राहते, कारण तिला फारच राग आलेला असतो. ती म्हणत असते, काय चाललंय ताई तुमचं? नंदिनी उठून उभी राहते आणि म्हणत असते, आई एक मिनिट. आता ती वसू आणि रम्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, त्याचं काय आहे ना वसवात्या, मला देशमुखांच्या घरची एक परंपरा आणि त्याचबरोबर एक गोष्ट मात्र फारच आवडते. तेव्हा वसू आणि रम्या तिच्याकडे पाहतातच. ती म्हणत असते, खरं तर पारचं आणि माझं लग्न ठरलं होतं. आमच्यासुद्धा भेटीगाठी होत होत्या. आम्हीसुद्धा संसाराची आणि त्याचबरोबर लग्नाची स्वप्न पाहिली होती. आणि त्याचबरोबर जीवा आणि काव्याने काय वेगळं केलं? फरक एवढाच होता की आम्ही राजरोज दिवसा ढवळ्या आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने भेटत होतो. फरक एवढाच आहे की जीवा आणि काव्याने ते लपून केलं. ते त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. एवढं सगळं काही माहीत असून, एवढं सगळं काही होऊन सुद्धा काव्या आणि जीवाने आमचं नातं स्वीकारलं. आमचं नातं स्वीकारून ते पुढे आले आणि आमच्या होकाराची वाट बघत राहिले. ऊन, वारा, पाऊस, वादळ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ते अजूनसुद्धा आमची वाट पाहत आहेत आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की आम्ही नक्कीच येऊ म्हणून. मला सांगा, ते दोघे जण जर एवढे करू शकतात, तर मी साधी इथे देशमुखांच्या घरी भेटायला सुद्धा येऊ शकत नाही का? असं म्हणून तिळगुळाच्या पोळीचा डब्बा उघडते आणि तेव्हा लगेच वसूच्या तोंडामध्ये तिळगुळची पोळी भरवत असते आणि म्हणत असते, तिळगुळ खा आणि कायम अशाच गोड बोलत राहा. तोंडात तिळगुळाची पोळी भरवल्यानंतर इकडे युग फारच टाळ्या वाजवत असतो आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, अगदी बरोबर बोललीस हा नंदिनी तू. बाकी काय आहे ना, शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे. तेव्हा इकडे वसू तिच्याकडे रागानेच बघत असते आणि हा टोमणा असतो इकडे मात्र आपल्या पार्थला. मानिनी म्हणत असते, काय रे पार्थ, बरोबर ना? पण पार्थ मात्र काहीच बोलत नाही. थोडासा शर्मिला झालेला असतो आणि नंदिनी बोलली, नंदिनी एवढे शहाणपणानं वागत आहे तर आपण काय करतोय असा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तो मात्र इकडे काव्याकडे पाहतच असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता शारदा जीवाच्या समोर उभी असते. तिळगुळाची पोळी बनवून घेऊन आलेली असते आणि ती जीवाला देत असते. ती म्हणत असते, हे घे जीवा, खास तुझ्यासाठी, तुमच्याकरिता इथे तिळगुळाची पोळी मी बनवून आणलेली आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा हे सगळं काही पूर्ण हो असं सुद्धा ती इथे बोलू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की जीवाने आता इकडे तिळगुळाची पोळी खाल्लेली असते आणि तो म्हणत असतो, वा 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 सासूबाई, तुमच्या हाताला काय चव आहे, आ हा 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 हा, खरंच. तेव्हा शारदा म्हणत असते, खरं तर जीवा, माझ्याकडे ना तुमच्याकरिता एक गुड न्यूज आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय सासूबाई, तुम्ही तर फारच पुढे निघालात. जीवा, फाजीलपणा नाही हां. गुड न्यूज म्हणजे काय? हां सॉरी बोला ना, काय गुड न्यूज आहे? खरं तर आता ना इकडे आम्ही बाहेर जाणार आहोत थोड्या वेळासाठी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आम्ही बाहेर जाणार आहोत तर इकडे घरामध्ये आता नंदिनी नाही आहे. ती थोड्या वेळासाठी बाहेर गेलेली आहे. ह्या घ्या घराच्या किल्ल्या आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करून टाका. वाह 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 वाह, सासूबाई, खरंच तुम्ही तर ना खूपच कमाल आहात बरं का. तुमचं तर हे सगळं पाहून ना मला तर फारच आनंद होतोय. तुम्ही माझ्याकरिता एवढं सगळं करताय, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला फार आनंद होतोय असं इकडे जीवा म्हणत असतो. तेव्हा शारदा म्हणत असते, हो, कारण हे सगळं माझ्या लेकीसाठी मी करते ना. मला वाटतं की माझ्या लेकीने आणि जावयाने एकत्र यावं. तेव्हा लगेच आता इकडे हॉर्न वाजलेला असतो आणि हॉर्न वाजल्याबरोबर जीवा म्हणत असतो, बघा बघा बघा, तुमचा तिकडे हॉर्न वाजलेला आहे म्हणजे सासरे बुवा तुम्हाला बोलवत आहेत. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, हो आता तर मी जाते, पण मी जे काही सांगितलेलं आहे ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तर आता इकडे जीवाने त्या घराच्या किल्ल्या घेतलेल्या असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आपली लगेचच नंदिनी, त्याचबरोबर काव्या आणि मानिनी ह्या तिघीजणी सुद्धा बोलत असतात. मानिनी म्हणत असते, खरं सांगू का गं नंदिनी, आज तू इथे आलेली आहेस ना, हे सगळं पाहून मला फारच आनंद झालेला आहे. खरं सांगू तर इथे तू घरामध्ये नाहीस तर खूप जास्त वाईट वाटतंय. पण आता तू आलेली आहेस ना, त्यामुळे मला आनंदसुद्धा तेवढाच होत आहे बघ. तेव्हा काव्या म्हणत असते, आई मी काय म्हणते, तुम्हाला ते नंदिनी ताईला द्यायचं होतं ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय
ती वस्तू नाही का ती. तेव्हा नंदिनी म्हणते, काय काय चाललंय काय तुम्हा दोघींचं. तेव्हा मानिनी म्हणते, अगं हो 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 माझ्या लक्षात आत्ता आलेलं आहे. असं म्हणून मानिनी लगेच त्या कपाटामधली ती पिशवी काढते आणि पिशवी काढल्यानंतर त्यामध्ये जी काळ्या रंगाची इथे संक्रांतीनिमित्त घेतलेल्या ज्या साड्या होत्या, एक नंदिनीची आणि एक काव्याची. नंदिनीची साडी ती घेते आणि नंदिनीच्या हातावर ठेवते आणि हलव्याच्या दागिन्याचा जो बॉक्स आहे तो सुद्धा काढते आणि तो सुद्धा नंदिनीला देत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, खरं तर माझी अशी इच्छा होती की माझ्या दोन्ही सुनांना मी एकत्र हे सगळं काही द्यावं, पण असो नंदिनी तू आता इथे आलेली आहेस ना, त्यामुळे मी हे तुला देत आहे. पण नंदिनी अजून एक मला तुला रिक्वेस्ट करायची आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, बोला नाही काय झालं. मी जीवासाठी सुद्धा इथे काळा कुर्ता घेतला होता, तो प्लीज त्याला देशील का गं. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. तर आता इकडे काव्या म्हणत असते, आई हे काय विचारणं झालं का, ती नक्की देईल, तुम्ही काळजी करू नका बरं, द्या तो शर्ट तिच्याकडे. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी तो काळा शर्ट जो आहे कुर्ता तो हातामध्ये घेते आणि पटापट डब्यामध्ये तिच्या त्या बॅगेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता बॅगेमध्ये ठेवल्यानंतर आपली इथे जी काही काव्या आहे ती लगेच नंदिनीच्या गालावर एक किस करत असते. तेव्हा नंदिनी थोडीशी लाजल्यासारखी होते. आता नंदिनी म्हणत असते, बरं आई ठीक आहे, आता मी येऊ का. म्हणजे अगं एवढ्यात चाललीस सुद्धा. हो आई, मी जर आणखी इथे थांबले ना तर माझा पाय ओढणार नाही, कारण माझं मन असं ओल्या कपड्याच्या गाठोड्यासारखं झालेलं आहे. जेवढा जास्त वेळ थांबेल ना तेवढं त्याचं ओझं खूप जास्त होईल आणि माझा पाय इथून निघणार नाही, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तू म्हणतेस ना तर तसंच, माझी काही एक हरकत नाही. नमस्कार करते आई, असं म्हणून आता नंदिनी इथे मानिनीला नमस्कार करत असते आणि मानिनी तिला भरभरून आशीर्वाद देत असते. मला खात्री आहे की तू नक्की परत येशील म्हणून. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, आई नका काळजी करू, होईल सगळं ठीक, येते काव्या. असं म्हणून आता काव्याला सुद्धा ती निरोप देते आणि मानिनीचा सुद्धा निरोप घेऊन तिथून निघून जात असते. इकडे आता जी काही नंदिनी गेल्यानंतर काव्या आणि मानिनीची अवस्था खूपच जास्त नाजूक झालेली असते. मानिनीला आनंद तर होत असतो, पण नंदिनी कायमस्वरूपी ह्या घरात यावी म्हणूनच तिचं मन आता इथे झुरत असतं. तेव्हा काव्य मानिनीच्या जवळ येते आणि म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुमच्या दोन्ही सुना इथे आनंदामध्ये तुमच्या याच घरामध्ये नांदतील. तेव्हा मानिनी म्हणत असते, मी सुद्धा त्या दिवसाची फार आतुरतेने वाट बघते, काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या दोन्ही सुद्धा इथेच असायला हव्यात. तेव्हा काव्य म्हणत असते, एक तर आहे ना इथे, तर मग आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, मला तुमची मदत लागणार आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, कसली मदत आणि काय करणार आहेस. तेव्हा तिचा जो काही प्लॅन आहे तो ती मानिनीला सांगते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे गच्चीवरती युग त्याचबरोबर रम्या आणि वसू असतात. आता इकडे युग जो आहे तो त्याची पतंग उडवत असतो, पण त्याची पतंग उडवत असताना त्याची कण्णी पकडण्यासाठी कोणीच नसतं. इकडे आता रम्या म्हणत असते, अगं आई कन्नी जरा ढील सोड ना, ढील सोड ना. तेव्हा वसू म्हणत असते, अगं आयुष्यात प्रत्येक वेळेला मीच तर तुला ढील सोडत आलेले आहे. तर इकडे रम्या युगला म्हणत असते, काय रे युग, उडतोय की नाही पतंग, काय चाललंय काय तुझं, इकडे बघ इकडे. तेवढ्यातच पार्थ तिथे आलेला असतो. आता युग पार्थला म्हणत असतो, अरे दादा बघ ना, ह्या रम्याताईने माझा जवळपास 2 वेळा पतंग कट केलेला आहे, चल ना आपण पण दरवर्षीप्रमाणे तिचा पतंग कट करूया, तू माझ्यासोबत खेळणार नाही आहेस का. तेव्हा पार्थ मात्र काहीच बोलत नाही. युग म्हणत असतो, हे बघ दादा, मला रम्याची पतंग कट करायची आहे, तिने माझी 2 वेळा पतंग कट केलेली आहे, तू माझं ऐकणार नाही आहेस का. तेव्हा रम्याला तर फार आनंद होत असतो, कारण तिला असं वाटत असतं की आता पार्थ मात्र अजिबात पतंग खेळणार नाही. तेव्हा हे सगळं काही आठवल्यानंतर इकडे पार्थला सुद्धा जीवाबरोबरची ती मस्ती, त्याचबरोबर इकडे एकत्र खाणं, हसणं, लाठीकाठीचा खेळ, त्याचबरोबर एकत्र पतंग उडवणं, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे पार्थला आठवू लागलेल्या असतात. पार्थला ते सगळे क्षण आठवत असतात. तो थोडासा हरवलेला असतो. तेव्हा युग म्हणत असतो, अरे दादा कुठे हरवलायस तू, प्लीज असा हरवून जाऊ नकोस ना, ती रम्या आपली सुद्धा पतंग कट करेल. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अजिबात नाही, ती रम्या आपली पतंग कट करणार नाही, कारण तुझा पार्थ दादा तिला तसं करूच देणार नाही. तेव्हा रम्या आणि वसू इकडे पार्थकडे पाहतच असतात. त्यांना असं वाटत होतं की आता पार्थ जो आहे तो पतंग उडवणार नाही, पण आता इकडे तर तो पतंग उडवायला लागला की काय, असा मनामध्ये त्यांच्या विचार आलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता आपण आपला पतंग खेळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी आता धावत पळतच घरी पोहोचलेली असते. नंदिनीला आता जो मानिनीने दिलेला जीवासाठी कुर्ता आहे तो
त्याला द्यायचा असतो. त्यामुळे ती रिक्षाकडे आलेली असते. आता रिक्षाकडे आल्यानंतर ती रिक्षामध्ये पाहत असते, त्याचबरोबर आजूबाजूला पाहत असते, पण तिला जीवा कुठेच दिसत नसतो. ती म्हणत असते, जीवा कुठे गेले असतील नेमके, इथे रिक्षात नाही आहेत, गार्डनमध्ये नाही आहे, गुड्डूसुद्धा नाही आहे, आता कोणाला विचारू, असं इकडे ती बोलते. तेव्हा वरून तिचा आवाज जीवाचा आवाज आलेला असतो. आज मैं ऊपर आसमान नीचे, असं म्हणूनच इकडे जो जीवा आहे तो वेगवेगळ्या पोजमध्ये नंदिनीला इशारा करत असतो की तू सुद्धा वरती ये म्हणून. आता नंदिनी जीवाकडे पाहतच असते. तिच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो की जीवा नेमके गेले वर कसे, त्याचबरोबर माझ्याच खोलीमध्ये हे कसे गेले. पण इकडे आता शारदाने मदत केलेली असते आणि असं सांगितलेलं असतं की तुमच्या बायकोकरिता तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, सरप्राईज द्या किंवा आणखी काही करायचं असेल ते तुम्ही करा, असं शारदाने सांगितल्यामुळे जीवाला हा कॉन्फिडन्स आलेला असतो आणि तो आता वरती गेलेला असतो. तर आता नंदिनी कशी रिॲक्ट करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. त्याचसोबत काव्याचा मानिनीला पकडून काय प्लॅन आहे हे सुद्धा उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. तर त्याच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे. तोच प्रोमो आलेला आहे. रम्या इकडे पतंग उडवत असते, वसू तिला ढील देत असते, कण्णी पकडलेली असते. तर इकडे आता जी काही रम्या आहे तिची पतंग मात्र ह्या दोघांना कट करता येत नसते आणि तिची पतंग ह्या दोघांना कट करता येत नसल्यामुळे आता इकडे जी काही रम्या आहे ती फारच आनंदात असते. आता इकडे जो काही पार्थ आहे त्याची पतंग कट करत असतो. खरं तर इकडे जो आपला हा आहे युग आहे तो म्हणत असतो, दादा दादा काय करतोयस तू, काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला एक काम करायचं आहे, एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की ही जी काही रम्या आहे ना, ह्या रम्याची पतंग कट करायची आहे, असं इकडे तो बोलू लागतो. आणि तेवढ्यातच आता पाठीमागून रम्याची पतंग कट झालेली असते. तेव्हा तो म्हणत असतो, अरे रम्याची पतंग कशी कट झाली, म्हणजे ही पतंग आपण कट केली नाही, मग ही पतंग कोणी कट केली, असं इकडे तो बोलतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर आता काव्य म्हणत असते, ती पतंग जी आहे ना ती इथे मी कट केलेली आहे, असं सुद्धा तो इकडे बोलू लागतो. तेवढ्यातच आपण सगळेजण पाठीमागे वळून पाहतात आणि पाठीमागे वळून पाहिल्यानंतर जी काही काव्य आहे ती काव्य इथे आलेली असते. खूपच कमाल आणि धमाल अशी दिसणारी काव्या इथे आल्यानंतर पार्थ हा तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय देशमुख माझ्याकडेच पाहत राहणार आहात का, पतंग सुद्धा उडवणार आहात, काय करताय काय तुम्ही, चला चला पटकन चला, नाही तर तुमची सुद्धा पतंग इथे कट होऊन जाईल, चला लवकर, काय करायचं आहे हे तुम्हाला कळत नाही का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा काव्या आता इथे पारच्या बाजूला जाऊन उभी राहते, चष्मा खाली करते, त्याला डोळा मारत असते आणि म्हणत असते, अरे भाई आओ ना फिर, असं म्हणूनच आता पतंग उडवायला सुरुवात केलेली असते. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.